प्रकाश आंबेडकर हे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका ही न पटणारी आहे असं आंबेडकरांचं म्हणणं आहे। आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं असं या सगळ्यावर मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि आंबेडकरांना आवाहन केलंय। ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे आणि 26 तारखेला सकाळी त्याला 26 जुलै ही महत्वाची तारीख आहे। शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती, तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। ते जर भेसळ असेल तर मग वरचं 50% वर 2% दिलेलं हे बी भेसळच असणार आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा किंवा मी बी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा ज्या जाती घातल्यात ओरिजिनल 180 त्याच्यानंतर आलेल्या जाती ह्या बोगस शब्द वापरू त्याला। हा भेसळ वापरण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर साहेबांनी बी त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा मीही त्याला भेसळ शब्द वापरण्यापेक्षा त्याला बोगस शब्द वापरू। ते एक्स्ट्राचं जे बोगस आरक्षण यांनी घेतलंय ते पण उघडायला पाहिजे ना। मग या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, काय नेमकं घडू शकतं? आंबेडकर आणि जरांगे यांच्यामधलं ही जी शाब्दिक चकमक आपण म्हणूया याच्यामुळे नवीन वाद निर्माण होऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत। आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा आपल्याला वाद आपल्याला पाहायला मिळतो आरक्षणामुळे आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांनी उडी मारली। ते आता राज्यभरामध्ये ते आरक्षण बचाव यात्रा हे काढणार आहे। 25 जुलैपासून दादर चैत्यभूमीमध्ये त्यांची ही आरक्षण यात्रा आहे ती सुरू होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागातून मग ते कोल्हापूर असेल, यवतमाळ असेल, त्यावर जालना असेल, सांगली असेल, अशा विविध भागातून त्यांची ही यात्रा आहे ती निघणार आहे। या यात्रेचा उद्देश असणार आहे की ती ओबीसी एसटी आणि एससी या आरक्षण अंतर्गत जे शिष्यवृत्ती मिळते जी स्कॉलरशिप मिळते त्या स्कॉलरशिपची रक्कम आहे ती दुप्पट करावी अशा उद्दिष्टाने यांची ती यात्रा आहे ती निघणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं एकंदरीत राज्यामध्ये जो ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद सुरू असताना प्रकाश आंबेडकर देखील आता या मैदानात उतरले आहे आणि त्यांच्याकडून आता ही जी यात्रा आहे ती काढण्यात आली आहे। 25 जुलैला ही यात्रा सुरू होणार आहे जी संभाजीनगरमध्ये 8 ऑगस्टला संपेल। आता या सर्व यात्रामुळे त्यांना किती फायदा होईल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। अगदी रिद्धेश, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।